खेळ मांडला, खेळ मांडला. प्रशांत, माझ्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं हे सरकार मुळापासून हादरेल. कसली आयडिया? अरे, अशा गोष्टी फोनवरती बोलता येतात का? हा, तू भेट, प्रत्यक्ष बोलू आपण. चालेल, ठीक आहे. उदय, माझं जरा एक वेगळंच काम होतं तुझ्याकडे. बोल ना, बोल बोल. अरे, मला आणि मायाला इथे नाशिकमध्ये येऊन बरेच दिवस झाले हा, आणि मी असं इथे कामामध्ये गुंतलोय, तिकडे माया एकटी आहे. खरं सांगायचं तर नाशिकमध्ये राहायला आम्हाला जागा नव्हती आणि आता मायाकडचे पैसेही संपत आले. अरे कमाल करतोयस प्रशांत, ही काय मोठी मागणी आहे का? फार मोठी. अरे करून टाकू काहीतरी बंदोबस्त आपण. काय काळजी करतोस? तू तुझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट कर. होय उदय. एक गोष्ट लक्षात ठेव, हे आंदोलन जर का तू यशस्वी केलंस ना, तर नाशिकमध्ये तुझ्या मालकीचा एक आलिशान फ्लॅट घेऊन देऊ आपण तुला. हा माझा शब्द आहे. काय समजलास? ठीक आहे. थँक्यू सो मच उदय. तू काळजी करू नकोस, हे आंदोलन यशस्वी होणारच. बाय हुक और बाय क्रूक. वरुण, कसला विचार करतोयस? काही नाही ग. ॲक्च्युली सानिका आणि ओमला हे सगळं कसं समजावून सांगायचं याचाच विचार करतोय. काय ग, तू अशी अपसेट काय आहेस? तुला कसं सांगू तेच कळत नाहीये. कम ऑन, सांग ना, काय झालंय? मगाशी मी लेखाच्या रूममध्ये गेले होते. तिथे ती कोपऱ्यात बसून रडत होती. रडत होती? पण मग तू विचारलंस का तिला काय झालंय ते? विचारलं मी, पण तिने काहीच नाही सांगितलं. खूप घाबरली होती ती. अगं, कदाचित तिला तिच्या आई वडिलांची आठवण आली असेल. आई वडिलांची आठवण आली म्हणून कोणी घाबरत नाही. तिचं घाबरणं काहीतरी वेगळंच होतं. मला असं वाटतं लेखाच्या पूर्वायुष्यात काहीतरी विचित्र घडलंय. अगं, म्हणजे तसंही असू शकतं. म्हणजे बघ ना, आता ही दोन्ही मुलं आपल्या घरी येऊन किती दिवस झालेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आता तसं बघायला गेलं तर त्या दोघांच्याही वागण्या बोलण्यावरनं ती दोघंही चांगल्या घरातली मुलं वाटतात. पण एखाद्या चांगल्या घरातली मुलं जर गायब झाली असतील तर कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबद्दल काहीतरी कंप्लेंट असायला पाहिजे ना. हां, मला काही कळतच नाहीये. पण हे मात्र नक्की की त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडलंय. पण तसं जर असेल तर आपल्याला ते लवकरात लवकर कळलंच पाहिजे. नाहीतर आपल्या मनातले अनेक प्रश्न अनुत्तरित राहतील. आणि जर आपल्याला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असेल तर आपल्याला त्यांचा पास्ट कळलाच पाहिजे. खरं आहे तुझं. पण सई, आपल्याला हे सगळं अतिशय सांभाळून करायला हवं. अगदी हळूवारपणे, सावधपणे. मला असं वाटतंय तू एकदा लेखाशी बोलून बघ ना.
म्हणजे तिला विचार की ती कोण आहे, कुठली आहे, तिचे आई वडील कुठे असतात, काय करतात. पण ती काही बोलेल का? त्या दोघांचे कावरे बावरे चेहरे पाहिले ना की असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात ह्या आधी खूप काहीतरी भयानक झालंय. नाही, पण तसं जर असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कळायला हव्यात. आणि मला असं वाटतंय की हे काम फक्त सई तूच करू शकशील. त्यामुळे प्लीज बोल एकदा तिच्याशी. सरकार ह्यो बी हा ना, म्हणजे तुम्हाला जरा शांत वाटत. चंद्री गावली? हं? तुला चंद्री गावली का? नाही म्हणजे मग डोसकं शांत कसं होईल? ही दारू पिऊन डोसक्यात आग पडल्या माझ्या. ती दारू पिऊन नाही जायची, त्याच्यासाठी चंद्री पाहिजे मला. जा, चंद्री आणून उभी कर माझ्या समोर. जा. माया पंडित. काय? माया पंडित. सरकार, तुम्ही माया पंडितला स्वस्तात जमीन देणार आहे आणि तिनं तुम्हाला वादा केलेला आहे की चंद्रीला तुमच्या हवाली करणार. कुठे चंद्री? कुठे माया पंडित? तिचा काही फोन नाही, काय नाही. आणि मला एक कळलं सरकार की माया पंडितला तुम्ही एवढी ढील कमवून द्यायला. हा? बोला वाकडे साहेब. नमस्कार मायाताई. नशीब आमचं नाव ध्यानात आहे तुमच्या, नाहीतर म्हटलं आमची ओळख समुद्रात बुडवली का काय? मी नाशिकमध्ये आहे वाकडे साहेब. इथे समुद्र नाहीये. हा, विनोद करताय? आपण जरा कामाचं बोलूया का? कामाचंच बोलायला फोन केलाय. तुम्ही सांगा आमच्या कामाचं काय झालं? तुम्ही त्या चंद्रीला आमच्या ताब्यात देणार होता, विसरला सा? विसरेन कशी? तिचा शोध सुरू आहे की. काय शोध चालू आहे आणि किती दिवस? आत्ता पातूर ती नाशिक सोडून पळून बी गेली असेल. नाही, ती नाशिक सोडून गेली नाहीये, इथेच आहे. आजच दिसली होती मला लेखा. चंद्री गावली? काही सांगताय काय? या सोपाने गाडी काढ. चंद्री गावली, आपल्याला जायचं लगेच नाशकाला. मायाताई, आम्ही येतोय तिथं नाशकाला. कुठं आहे सांगा, तिला धरून ठेवा तुम्ही. वाकडे साहेब, माझं जरा ऐकून घ्या. सापडली नाहीये ती. अरे काय चाललंय काय तुमचं? आत्ता म्हणताय गावली, आत्ता म्हणताय नाही गावली. डोसकं फिरलंय काय? अहो, सापडली असं कधी म्हटलं मी? मला दिसली होती लेखा, एवढंच म्हटलं मी. आणि निसटली माझ्या हातून. निसटली? अरे काय चेष्टा करताय काय आमची? अहो नाही, मी खरं सांगतेय. ती मला दिसली होती, मी तिचा पाठलाग केला, पण कशी कोण जाणे गायब झाली. गायब झाली? अरे कशी गायब झाली?
आणि कितव्यांदा? तुमचं काय चाललंय तुम्हाला तरी कळतंय का? अहो मला कळतंय, पण तुम्ही नका काळजी करू. काय काळजी करू नका. मायला काय लावलंय काय तुम्ही? आता दिसली, आता गायब झाली. किती दिवस चालायचं हे बघा वाकडे साहेब, लेखा सापडल्यावर तुमच्यापेक्षा आमचा जास्त फायदा आहे. कारण शेवटी हा प्रश्न फक्त जमिनीचा किंवा 50 लाखांचा नाहीये. लेखासोबत आमचा साहिलही आहे. त्यामुळे ती दोघं सापडणं आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पण आता जाऊन जाऊन जातील कुठे? सापडतीलच दोघं. सापडायलाच पाहिजे. कळलं का मायाताई? सापडायलाच पाहिजे. आता शेवटचं सांगतोय, ती जर सापडली नाही तर तुम्ही दोघं कुणाला सापडणार नाही. ध्यानात ठेवा. सरकार, तू चुक्काळीच्या तू कारणीभूत आहे समजायला. आपण नाशकात होतो, चंद्री बी नाशकात होती, आणि तू मला तिथनं हित घेऊन आलास. सारखी भुनभुन लावली होतीस, गावाकडे जाऊया गावाकडे जाऊया. हिथं काय तुझ्या बाचं बारस आहे रे? आता चंद्री मला तू आणून द्यायची. आण, द्या आणून. नाशकातच आहे. सरकार, मग आपण परत नाशकाला जायचं काय? अरे साहिल, तू शाळेत नाही येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. मला सारखं असं वाटत होतं की माया आत्या तुला बघेल की काय, पकडेल की काय. पण आता तुला बघितलं, निलय बरं वाटलं बघ. ए ताई, असं काय करतेस वेड्यासारखं? मला कुणीच दिसलं नाही. माया आत्या कशाला येईन इकडे? अरे मी अवघाच नाही घाबरत आहे. मगाशी मला माया आत्या दिसली, तिनं बी मला बघितलं. तिनं मला पकडायचा प्रयत्न बी केला, पण ना तिथनं पळाले म्हणून वाचले. माया आत्या दिसले तुला? ताई मला वाचव, नाहीतर ती मला पकडेल. मला त्याच्याकडे नाही जायचं. मला वाचव ताई. साहिल, तू काळजी नको करूस. मी आहे ना, तुला काय बी नाही म्हणत. आणि बघ, आता एक गोष्ट ध्यानात ठेव. आता घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही, कळलं? आणि शाळेत बी नाही जायचं. माया आत्याला तू अजिबात दिसता का म्हणे, समजलं साहिल? ताई, आत्या मला इथे शोधत नाही ना येणार? आम्ही आलोय साहिल. तुम्हाला काय वाटलं होतं आम्ही तुम्हाला शोधू शकणार नाही? तुम्ही आम्हाला अजून ओळखलंच नाहीये. तुम्ही दोघं पाताळात जरी लपून बसला असता ना, तरी आम्ही तुम्हाला तिथूनही खेचून आणलं असतं. खूप पळवलंय तुम्ही दोघांनी आम्हाला. त्याची शिक्षा तुम्हाला दोघांना भोगावीच लागेल.
खास करून ह्या साहिलला. कारण त्यांनी तुझ्या बरोबर पळून जाण्याचा गुन्हा केलाय. नाही, साहिलला तुम्ही काय बी करू नका. हवं तर माझा जीव घ्या, पण साहिलला सोडा. तुझा जीव घेऊन आम्हाला काय मिळणार? नाही, साहिलला काय बी नका करू. आम्हाला साहिलच हवाय. अगं करोडो रुपये किंमत आहे या जीवाची, माहितीये ना तुला? साहिलला सोडा. साहिल, ये बाळा. असं काय करतोयस? मी आत्या आहे की नाही तुझी? ये माझ्याकडे. अरे मी त्रास नाही देणार तुला, शांतपणे मरण देईल. हा, ये. साहिल, 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 सोडा त्याला. साहिल, चल बघू. सोड त्याला. साहिल, साहिल, साहिल. चल बघू. नाही, सोड. नको आवडते सोड. तुमचा. सोड. नका देऊ साहिलला. नका देऊ. सोड. नको आवडते. पाय सोड. सोड पाय. सोड. साहिल, साहिल. नका देऊ साहिलला. साहिल, 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 साहिल. ताई, काय झालं? नाही, काय नाही. मग तू अशी किंचाळलीस का? नाही रे, वाईट सपान पडलं मला. काका आणि आत्या तुझ्या स्वप्नात आलेत का? माझ्या पण नेहमीच स्वप्नात येतात ते. मला पण खूप भीती वाटते. अजिबात घाबरायचं नाही. हा, मी आहे ना इथं. ये, तू झोप. वाटलं होतं इकडे तरी बिनघर राहता येईल, साहिलचं आयुष्य तरी सुधारेल. पण माया आत्यानं शेवटी पाहिलंच मला. आता आमचा पत्ता काढीत काढीत ते इकडं पोहोचली म्हणजे. पण हे घर तर दादासाहेबांचं आहे ना, ते इकडं कशी काय पोहोचल? पण मग साहिल शाळेत जाताना तिला सापडलं तर? नाही नाही, असं होऊन नाही चालायचं. पण मग करायचं तरी काय? ज्ञान साहिलला घराबाहेर पडायचंच नाही का? माझं ठीक आहे, पण साहिलला तर शाळेत जावंच लागणार ना. नाही, काही तीच तरी साहिलला शाळेत जाऊ दिलं नाही पाहिजे. पण मग त्याला शाळेत जाण्यापासून रोखायचं तरी कसं? त्याला कसं समजवणार म्या? तेव्हा आता तूच काहीतरी कर, तूच रस्ता दाखव. आज माझ्या मूर्खपणामुळे लेखा हातून निसटली. ती सापडली असती तर वाकडेही खुश झाला असता आणि साहिलचाही काटा निघाला असता. पण एक नक्की कळलं, लेखा आणि साहिल नाशकातच आहे. नाही लेखा, आता फार काळ तू माझ्यापासून लांब नाही पडू शकणार. आणि ज्या दिवशी तू माझ्या हातात सापडशील त्या दिवशी तुझे असे हाल करीन की त्यापेक्षा मरण बरं असं वाटेल तुला. तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. तुझ्यामुळे माझा मुलगा माझा वैरी झाला, मला सोडून गेला. माझा समीर आज कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, मला काही माहित नाहीये.
आणि साहिलही तुझ्यामुळेच आमच्या हातून निसटला. या सगळ्याची किंमत तुला मोजावीच लागेल लेखा. आज तू नशीबवान ठरलीस, पण दिवाळी रोज नाही येत. लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाहीये. या खेळाचा शेवट काय असेल याचा तू विचार सुद्धा करू शकत नाहीस लेखा. या खेळाचा शेवट मलाच करायला लागणार. चंद्री अजून बी नाशिकमध्येच आहे हे एकार्थी चांगलंच, पण आता येळ वाया घालवून चालायचं नाही. इतके दिस ती लपून राहिली म्हणजे कुणाच्या तरी घरी लपली आहे. आणि मला तर पक्का डाऊट आहे का चंद्रीचा दादासाहेबांच्या घराशी काहीतरी संबंध आहे. माझं चुकत बी असेल पर खातर जमा करून घ्यायलाच पाहिजे. पुण्यांदा एक डाव दादासाहेबांच्या घरी जाऊन चेक करायला पाहिजे. पर दादासाहेबांच्याकडे जायचं कसं ह्योच प्रश्न. यासने डाऊट आला तर तरी बी चंद्रीसाठी रिक्स घ्यायलाच पाहिजे. दादांच्याकडे जायलाच पाहिजे. साहिल, मी काय म्हणते, काय ताई? तू आज शाळेत नको ना रे जाऊस. लेखाताई, असं काय करतेस? आज आमची जनरल नॉलेजची टेस्ट आहे. ते नंतर कवा तरी नाही का देता येणार? नाही ना, त्याचे मार्क्स असतात ना. पण साहिल, मला काय वाटतं, तू आज शाळेत जाऊ नकोस. काही दिवस घरामध्येच राहा. हे काय ग ताई, तू नेहमी मला शाळेत जा म्हणून सांगतेस आणि आता तूच मला अडवतेस. तसं नाही आहे रे साहिल. माया त्या नाशिक पर्यंत पोहोचली आहे. काल मी तिला पाहिलं आणि तिनं बी मला पाहिलं आहे. खरं सांगते, ती मला पकडणारच होती, पण तितक्याच मी तिथनं पळाले म्हणून आपण वाचलो. नाहीतर आज आपण तिच्या तावडीत असतो. साहिल, आणि आज जर तू का घराबाहेर पडलास मी त्यांच्या हाताला लागलास तर काय याचा विचार कर जरा. म्हणून सांगते आहे, तू आज शाळेत जाऊ नकोस ना. लेखाताई, पण माझा अभ्यास. मला समजा कळतं आहे रे साई, पण मला तुझ्या अभ्यासापेक्षा तू महत्वाचा आहेस. म्हणून सांगते आहे ना, तुला जर का काही झालं तर साहिल, ते आपल्याला बाहेर शोधता आहेत. आणि एकदा का आपण त्यांच्या हाताला लागलो ना तर काही मग आपलं खरं नाही. आपल्या आता अजिबात नाही सोडणार. माझं ऐक साहिल, नको ना जाऊ शाळेत. लेखाताई, असं काही होणार नाही. तू उगाच घाबरतेस. मी जाणार शाळेत. अरे साहिल, असं काय करतो? फक्त काय दिवस, काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. नको ना रे जाऊस. नाही ताई, तू काय पण कर, पण मी शाळेत जाणारच. अरे साहिल, ऐक ना रे माझं. साहिल, साहिल ऐक ना. आता काय करू मी देवा? साहिल तर माझं ऐकतच नाही आहे. आता समजा तुझ्याच हातात आहे. तूच माझ्या साहिलला वाचव. हॅलो. राम राम ताई, सोपान बोलतोय. हा सोपान, बोल ना. तुमच्याकडे एक काम होतं. सांग रे मग. ती तुमच्याकडे जी 2 पोरं आली आहेत ना, तर ती त्यांच्याबद्दलच विचारायचं होतं जरा. अरे काय चालवलं हे आता? तुम्हाला त्या मुलांच्या बद्दल काय विचारायचंय? तुम्ही रागव नका ताई,
पर तुम्हाला मी म्हणालो होतो ना आमच्या गावाकडची 2 पोरं हरवली तर त्यांचे आई वडील आले होते, काळजीने चुकून गेलेच होते. तर म्हणलं विचारून बघावं, जर ती पोरं तीच निघाली तर त्याची बी काळजी मिटल म्हणून. सोपानला खरं सांगू, आता मला ना तुझी आणि धनूची काळजी वाटायला लागली. कमून ताई काय रे, तुमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजून तुम्ही त्यांना शोधताय? त्या मुलांशी संबंध काय धनूचा? तसा काही संबंध नाही बरं का ताई, तुमचं उगाच. मग त्यांना शोधायला तुम्ही खास नाशिकला इथे आला होता. आता तुम्हाला फोन करून त्यांची चौकशी करतोयस. त्यांना काय सोनं लागले का धनुच्याकडे काही कामं नाही आहेत म्हणून तो त्यांच्या शोधात आहे? काय रे सोपा, काय विचारते मी? धनुने काही लफडं तर नाही ना करून ठेवलेलं? हो लफडं नाही होत ताई. अहो काय काही काय बोलताय ताई? मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते 2 पोरं जे हरवलेत ना माझी भाची, म्हणून मला जास्त काळजी वाटायला लागली बघा ताई. म्हणून माणुसकीच्या नात्यानं मी तुम्हाला. माणुसकीच्या नात्याने? हे बघ सोपा, मी धनूला चांगलीच ओळखते. तू मला फसवायचा प्रयत्न करू नकोस. अहो ताई आयच्यानं सांगतो, अहो आमच्या सरकारसनी ना समाजसेवा करायचं खूळच लागले बघा. हा हे बघ, मग धनूला सांग समाजसेवा करण्यापेक्षा आधी स्वतःच्या लग्नाचं बघ म्हणावं. एवढा मोठा घोडा झालाय, त्याने जर का अजून उशीर केला ना त्याला लग्न करता कोणी मुलगी देणार नाही. बरं, एक धनूला अक्कल नाही पण तुला पण अक्कल नाहीये का? तुला जर का त्याला समजावता येत नसेल ना तर त्याला म्हणावं मला फोन कर, मी त्याला बोलते. अहो ताई मी सरकारसनी समजावतो, तर तुम्ही ते पोरायचं जरा बघितलं तर बरं होईल. भाची तुझं अजून आहेस का? बरं ठीक आहे, मी चौकशी करते. पण तुम्ही ज्या मुलांना शोधताय ना ती मुलं हीच आहेत असं मला तरी नाही वाटत, कारण ही मुलं हरवलेली नाही वाटत. फोन ठेवू का अजून काही आहे? नाही नाही, सरकारसनी समजत. हा राम राम. अरे काय म्हटली ताई? अहो सरकार बिन पाण्यानं केली माझी. अरे म्हणून तर तुला फोन करायला लावला मी. आमचं म्हणजे डमरूच झालंय, दोन्ही बाजूनी ठमळांग माचळांग. पोरांचं काय झालं? हा पोरांचं काय म्हटली ताई? ताईला संशय आला सरकार. ती म्हणली की तुम्ही एवढं खोदून खोदून त्या पोराबद्दल कमून विचारताय, पण शेवटी चौकशी करायला तयार झाली. ताईचं असं म्हणणं आहे सरकार की ही ती पोरं नाहीत, कारण ही पोरं हरवलेली वाटत नाही. बरोबरच बोलली ताई. ही पोरं हरवलेली नाहीतच, कारण ती पळालेली पोरं आहेत. सोपान्या, या येळेला माझा संशय खराच ठरणार. ताईच्या घरातली ती पोरं म्हणजे चंद्री आणि ते कार्टच असणार.
तुमासनी मी तुमची माफी मागायला आले होते, पण तुम्ही माझ्या रागवल्यापासून मला लई अपराधासारखं वाटतंय. मला माहित आहे तुम्ही माझ्यावर लई रागवला आहात. अजित दादा, मी तुम्हासनी सांगून जायला पाहिजे होतं, पण मला तेव्हा काय ते सुचत नव्हतं. मी खरंच सांगते, मी खरंच साईलच्या शाळेत गेले होते. मला त्याची लई काळजी वाटत होती. अजित दादा, मला फक्त एकदा माफ करा. मी पुन्हा असं कवा बी नाही वागणार. आणि जर पुन्हा असं काही घडलं ना, तर तुम्ही मला हवी ती शिक्षा करा. मी आता बघ काय बी नाही बोलणार, पण फक्त एकदा माफ करा. मी तुम्हाला सांगितलं बिगत कुठं बी नाही जाणार. खरंच सांगताय मी. अजित दादा, मला फक्त एकदा माफ करा, फक्त एकदा. काम नाही तर नाही, पण तुम्ही माझ्याशी बोला तरी. ठीक आहे. माझा कॅनव्हास घेऊन ये. वय वय आत्ता आणते मी. आणते थांबू. दादा बोलवलं मला. आंदोलनाचं काम कुठवर आलंय? दादा, प्रशांतनी सगळी व्यवस्था चोख केलेली आहे. जेल भरो आंदोलनापासून आपण सुरुवात करणार आहोत. चांगलंय, पण एक काळजी घे. तू सगळी जबाबदारी प्रशांतवर सोपवलीस म्हणून सांगतो. प्रशांतला मी फार पूर्वीपासून ओळखतो, आणि म्हणूनच आंदोलनात एकाही माणसाचं रक्त सांडणार नाही याची सगळी जबाबदारी तुझी आहे. ते खरं आहे दादा, पण आंदोलन म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होणारच ना. तेच नकोय. नाही, पण ह्या आधीच्या अनेक आंदोलनात आपण रक्त सांडलेलं आहे. मग आज अचानक हा शांतीचा मार्ग का? रक्त सांडून सगळं मिळतं असं नाहीये. राजकारणात तुमचं नेतृत्व भक्कम असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होते. पण मग आपल्या स्वप्नांचं काय? कोणती स्वप्न? आपलं सरकार आणण्याचं स्वप्न. जे स्वप्न उराशी घेऊन आपण इतकी वर्ष झगडतोय, आता ते स्वप्न जर का पूर्ण व्हायचं असेल तर थोडंफार रक्त हे सांडणारच. आपलं नाही तर निदान दुसऱ्या कोणाचं तरी. उदय, राजकारणात इतकी वर्ष काढून सुद्धा तू अजून कच्चाच आहेस. तुला अजून लोकांची मनं ओळखता येत नाहीत. आसपासच्या परिस्थितीचा तुला अंदाज नाही. नाही, मला समजलं नाही. उदय, राजकारणात आसपासची परिस्थिती पाहून दिशा ठरवावी लागते. राज्य करायचं असेल तर लोकांच्या मनावर राज्य करावं लागतं. कारण हीच माणसं आपल्याला सरकार बनवू देतात. त्यांचं सरकार आम्ही काय म्हणतो ते तुला पटत नाहीये, हो ना? तसं नाहीये, पण उदय, ह्या आंदोलनात काहीतरी वावगं व्हावं म्हणून सत्ताधारी पक्ष वाटच बघतोय. आणि म्हणूनच
काहीतरी उलट सुलट करून आपण त्यांना वार करायची संधीच द्यायची नाही. हा आमचा हुकूम आहे. हे सगळं ठीक आहे दादा, तरी पण ठीक आहे दादा, तुम्ही म्हणता तसंच होईल. ए कुठे चाललेस? अजितदादांना ते कॅनव्हास हवा आहे ना, तो आणायला चालली आहे. झालं म्हणजे त्याने तुझी शिकवणी पुन्हा सुरू केली तर त्यांच्यासमोर तोंड वाकडं करून रडली असशील नाही का? आणि आमचे हे भोळसटच आहेत, लगेच पागाळले असतील. तुझ्या ना निर्लज्जपणाची हद्द आहे आता ही. पण मी काय बी नाही केलं आहे. मी जाते, नाही तर ते मला ओरडतील. अरे वा, त्यांच्या ओरडण्याची एवढी चिंता आहे तुला? मला उशीर होतोय, त्यांना ते कॅनव्हास द्यायचा आहे. ए तो कॅनव्हास राहू देत. बरं मला सांग, कोण आहेस तू? हां, कुठून आली आहेस? नाही म्हणजे आमच्याकडे कशाला आली आहेस? आई बाबा, तुझे आई बाबा कुठे असतात? म्हणजे आत्ता कुठे आहेत ते? आया बा. आणि कोण तो मुलगा छोटा, काय नाव त्याचं? साहिल. साहिल, तो साहिल तुझा भाऊ आहे? हां, का त्याला पळवून आणलेस? बोल ना, बोलत का नाही आहेस? तो साहिल कोण आहे तुझा? लेखा काय झालंय? नाही, काय नाही. तू चल माझ्या बरोबर. ये ये बस. तुला पाणी देऊ थोडं? सावकाश. हे बघ लेखा, आपण जरी सख्खे बहीण भाऊ नसलो ना, तरी मी तुला माझी बहीणच मानतो. आणि मला सांग, एखादी बहीण त्याच्या भावापासून काही लपवते का? पण मी तुमच्यापासून काय बी नाही लपवलं आहे. ठीक आहे, पण मला एक सांग, आई आत्ता काय बोलत होती का तुझ्याशी? आणि ती एवढी का रागवली होती तुझ्यावर? हे बघ लेखा, तू जर मला काही सांगितलं नाहीस तर तुझ्या आयुष्यातले प्रश्न कसे सुटणार आहेत? आणि किती दिवस हे सगळं तू स्वतःशीच कुढत राहणार आहेस? हे बघ मला सांग, अशी कुठली गोष्ट घडली आहे तुमच्या आयुष्यात की ज्यामुळे तुला आणि साहिलला असं अनाथांसारखं रस्त्यावर फिरावं लागलं? मला सांग, कुठलं दडपण आहे, कोणाचं दडपण आहे तुमच्या दोघांवर एवढं?
हे बघ प्लीज, तू आत्ता माझ्याशी जर काही बोललीस ना तर तुझ्याच मनावरचा ताण हलका होणार आहे. हे बघ, तू जर आमच्याशी काही शेअर केलंस तर मी, सई, आम्ही तुम्हाला काहीतरी मदत तरी करू शकू. लेखा, आय एम रिअली सॉरी. हे बघ, मला तुला अजिबात दुखवायचं नव्हतं, पण आता बघ ना, तू आणि साहिल इतके दिवस झाले आमच्या घरात राहत आहे, पण आम्हाला कोणालाच तुमच्या दोघांबद्दल काहीच माहिती नाहीये ग. ठीक आहे, प्लीज शांत हो, रडू नकोस. मी आता तुला यापुढे कुठलाही प्रश्न विचारणार नाही. एक काम कर, तू आता जा आणि थोडा वेळ शांतपणे पड, बरं वाटेल तुला. हा, आणि हो, जेव्हा तुला स्वतःहून सांगावंसं वाटेल तेव्हा येऊन सांग मला.